सखी सावली काव्यांजली। काय काय झालं? प्रीतम, अरे आपण अक्काईसाठी जो किराणा सामानाचा टेम्पो पाठवला होता ना, तो अजून पोहोचलाच नाहीये तिथे। काय? अरे पण असं कसं होईल? तेच तर कळत नाहीये। शिवा दादाने त्या टेम्पो ड्रायव्हरचा नंबर पाठवला, मी त्यालाच फोन करते। आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे। प्रयत्न करा। तो फोन बंद येतोय। नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे। कृपया नंतर प्रयत्न करा। पुन्हा बंद येतोय। टेम्पो दुकानातून निघाल्याचं शिवा दादाने कन्फर्म केलं होतं, पण अक्काईकडे अजून पोहोचला नाहीये। मध्येच कुठे गेला असेल? तुमचे पैसे आजच्या भाड्याची दुप्पट अमाउंट। एवढे पैसे? अहो आधी इथं जायचं ठरलं होतं, कुठं लांब जायचं का टेम्पो घेऊन? कुठेच जायचं म्हणजे हा टेम्पो इथेच साईडला कुठेतरी पार्क करा, तो दुसरीकडे कुठेही जाता कामा नये। अहो पण ते टेम्पोतलं सामान पोहोचवायचं. जगूबाई, तुम्ही इतका विचार नका करू ना। ते सामान ठरलेल्या ठिकाणी पोहोचू द्यायचं नाहीये। हवं असेल तर तुमच्या शेठला कॉल करून विचारा, तेही हेच सांगा। चालतंय की, आपल्याला काय? अहो डबल पैशात सुट्टी कुणाला नकोय, आपल्याला तेवढाच आराम। गुड। मकरंद सरांचा मेसेज? ते सुद्धा वाट बघत असतीलच ना। हॅलो मॅडम, आमची ऑर्डर थोड्या वेळात रेडी होईल ना? कळवा, वाट बघतोय। बाबा, तुमचं अंजलीशी बोलणं झालंय म्हणालात ना? काय म्हणाली ती टेम्पो बद्दल? अगं कळवते म्हणाली। अहो ताई, जाऊ का आम्ही आमच्या घरी? मालच नाही आला तर एवढ्या लवकर कशाला आम्हाला बोलवून ठेवलं? अहो असं काय करताय? थोडं इकडे तिकडे होणारच ना, टेम्पो येतच असेल। अहो खूप वेळ झाला। वाट बघूया ना थोडी, आणि हवं तर तुम्हाला मी पैसे वाढवून देते, पण जाऊ नका ना तुम्ही। वाट बघूया हा। काय झालं काव्य? अगं माल येत का नाहीये अजून? काहीच कळत नाही आई। काही करून सामान वेळेत पोहोचायलाच हवं। आपल्याला ना दुकानात जाऊन बघायला लागेल। तू प्लीज गाडी मागे घे ना। काय तू आधी मला सांग, तू त्या टेम्पोच्या मालकाला कॉल केलास का? हो, त्यालाही फोन केला, तोही फोन उचलत नाहीये। शिवा दादा म्हणाला होता की टेम्पो खूप आधीच निघालाय। सगळ्यांचे फोन स्विच ऑफ। काम कर, तू मला सांग, आपण दुसरीकडनं कुठनं अरेंज करू शकतोय का सामान? नाही प्रीतम, त्यात खूप वेळ जाईल। तर मी आधीच माझ्या सगळ्या ओळखीच्यांना फोन करून एवढं सगळं किराणा गोळा केला होता। आय नो, कारण आमच्या दुकानात एवढं सामान नव्हतं। आता पुन्हा हे सगळं करायचं म्हणजे खूप वेळ जाईल। पैशांचं टेन्शन। अंजली, हा सगळा विचार तू नको करू। पैशांचं जे काय ते सगळं मी मॅनेज करेन ना। एनिवे, मला असं वाटतं आता दुकानात जाण्यात काही पॉईंट नाही। आपण एक काम करू, आपण डायरेक्ट ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला जाऊ। ठीक आहे, चलो।
प्रीतम काय झालं? हाय विशू, सेलिब्रेशन टाइम. विशू उठ ना. गेट अप, इट्स सेलिब्रेशन टाइम. तू का आलीस? एक महत्वाचं काम केलं मी, तेच सांगाल. काय महत्वाचं काम? तू ते सोड, आधी पेस्ट्री खा. पेस्ट्री? माझा इथे जॉब गेलाय आणि तू पेस्ट्री वाटत फिरतेस, सेलिब्रेशन करतेस. तुला नवीन जॉब मिळालाय का? नाही, नवीन जॉब नाही, पण जे काम करून आले ना त्याचं सॅटिस्फॅक्शन मात्र नक्की मिळालं. तू घे ना, खा ना आधी. तुला कळेल लवकरच मी आज काय करामत करून आली आहे ते. तो टेम्पो बुक केला होता तो हाच आहे ना, हॅपी इव्हेंट ट्रान्सपोर्ट दिलं होतं. तो काम कर, तुम्हाला फोन दे, नंबर चेक कर. अंजली, हा तोच टेम्पो आहे. काय बोलतोयस? बघा इथे का थांबलाय? चल बघूया. ओ दादा, टेम्पोतलं सामान ऑर्डरच्या ठिकाणी का नाही पोहोचवलं तुम्ही? इथे का थांबलात? ए हिरोईन, तू कोण ग मला विचारणारी? आधी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. नाही पोचवला, मूड नव्हता आपला. काय बोलताय तुम्ही? अर्जंट काम होतं, महत्वाचं होतं, मूड नव्हता काय सांगताय? टेम्पो का नाही घेऊन गेला ते सांगा. हा कोण छावा काय तुझा? ए हिरो, अरे तुला सांगितलं ना, मूड नव्हता आपला, कंटाळा आला म्हणून थांबलो इथंच. आज मी संपावर आहे असं समजा. त्याला पुटा. एक मिनिट, मीच माझ्या बहिणीच्या घरी हे सामान पोचवायला सांगितलं होतं आणि आता तुम्हाला नसेल घेऊन जायचं ना, तर ठीक आहे, पोलिसांकडे चला. फसवणूक केली आहे तुम्ही आमची. पोलिसाची धमकी कोणाला देता? जग्गूबाईला? जा, कुणाकडे जायचंय त्याच्याकडे जा, आणि ही तुझी शानपट्टी आहे ना, या तुझ्या यारावर कर. यार, यार नाहीये मी तिचा, नवरा आहे, माझ्या लग्नाची बायको आहे ती. आणि या भाषेत जर तिच्याशी परत बोललास ना, तर अजून तोंड ठेवून दे. आणि काय रे, टेम्पो घेऊन जायचा नाही तुला? ठीक आहे, आण चावी. चल चल, चावी काढ. देतोयस का देऊ अजून दोन ठेवून? तुम्हाला इथे टेम्पो थांबवायला कोणी सांगितलंय? याचं उत्तर आता पोलीस स्टेशन मध्ये. चल प्रीतम. चल अंजली, बस लवकर.